अर्ज स्वीकार करणार आहे. त्याचे नमुने 18 आम्ही सगळे ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे और तुम्ही ऑनलाईन पण डाउनलोड करू शकते, फोटोकॉपीचा पण वापर करू शकते. आता गव्हर्नमेंटने ते पण सांगितलेलं आहे, अगर नमुनाच्या फोटोकॉपी केल्यावर त्यांच्या आपण नोंद घेतले तर त्याचा पण आपल्याला वापर करता येईल. त्याच्यानंतर दावे और हरकती 23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर आहे और आम्ही नंतर अंतिम यादी पब्लिश 30 डिसेंबरला करणार आहे. आम्ही आपल्याला डिटेल ऑलरेडी दिलेले आहे. यामध्ये जो मुख्य विषय आहे 1 नोव्हेंबर 2016 या अर्हता दिनांकचे 3 वर्ष अगोदर म्हणजे 1 नोव्हेंबर 2013 पूर्वीची पत्रिका पाहिजे. पदवीधर 1 नोव्हेंबर 2016 अगर आम्ही खाली सांगत आहे की अर्हताचे दिनांक 1 नोव्हेंबर 2016 आहे, त्याचे पूर्वी किमान 3 वर्ष पूर्वीच्या पदवीधर पाहिजे. तो सोपी भाषामध्ये आहे 1 नोव्हेंबर 2013 पूर्वी जो ग्रॅज्युएट झालेले आहेत त्यांना ॲप्लिकेशन करता येईल व त्यांचे ॲप्लिकेशन आमच्या इथे आले ते आम्ही मंडळ स्तरावर स्वीकार करणार आहे. त्याच्यानंतर आमचे तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय सगळ्या ठिकाणी आम्ही स्वीकारण्यासाठी ते डेस्क तयार केलेला आहे. काही अडचण आहे तर आमच्या इथे पण कॉन्टॅक्ट करू शकते. सर्व ग्रामपंचायतमध्ये सर्व कार्यालयाचे नोटीस बोर्डवर याचे आपल्या जो नमुना क्रमांक आहे अनुसूची त्याची आम्ही प्रसिद्धी करणार आहे जेणेकरून लोकांना या विषयाची सर्व माहिती होईल. आम्ही सर्व संस्था प्रमुख, सर्व महाविद्यालय, सर्व विद्यालय, सर्व ठिकाणी आम्ही लेटर दिलेलं आहे जेणेकरून मॅक्झिमम नोंदणी झाल्या पाहिजे. आपली जी जुनी मतदार यादी होती त्यामध्ये 40,000 मतदाता होते. मी अगोदर पण बोलले होते आपले 45 लाख लोकसंख्यामध्ये आपले 30 लाख मतदाता आहेत. रेग्युलर 18 वर्षे मतदाता आहेत. लेकिन आपले पदवीधर मतदार फक्त 40,000 आहे. आपल्याला कोणाला पटत नाही, 40,000 खूप कमी संख्या आहे. और त्यासाठी माझं मोठं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी यामध्ये आपला फॉर्म भरून आमच्या इथे सादर करावे जेणेकरून आपलं नाव पदवीधर मतदार यादीमध्ये येणार आहे. दुसरा जो आपण मागचे 3 महिन्यापासून प्रोसेस करत होते, जसं मी पण माझे फॉर्म 18 भरून दिलेला आहे, जो आता आपण मागचे 3 महिन्यापासून मी पण माझे फॉर्म भरले होते तो पण ग्राह्य धरला जाणार नाही. जो आम्ही अगोदर ते प्रेस कॉन्फरन्स घेतले होते, आम्ही बोलले होते आपण सगळ्यांनी आपला फॉर्म भरून द्यावे. तर माझ्या पण आता मला परत फॉर्म भरावा लागणार कारण मी माझे फॉर्म भरले, SDOने तो स्वीकारले, माझी नाव नोंदणी झालेली की नाव नोंदणी कोणत्या यादीमध्ये झाली? जुनी यादीमध्ये. आता तो जो जुनी यादी आहे तोच स्क्रॅप झालेली आहे. तो माझे जो मोठा आहे 15,000 लोकांचे आपण नाव नोंदणी केले होते मागचे 3 महिन्यामध्ये. जो 15,000 लोकांचे नाव नोंदणी केले होते तो स्क्रॅप झालेला आहे. तो आता सगळ्यांनी परत आपला फॉर्म भरायचे आहे और आम्हाला ते सादर करायचे आहे.